नमस्कार, गुड मॉर्निंग. मी अक्षय गवांदे आपल्या सर्वांचं राहुरी ॲग्री अकॅडमी या प्लॅटफॉर्मवरती सहर्ष स्वागत करतो. आतापर्यंत आपले जे काही 16 जानेवारी असेल, 19 जानेवारी असेल, दोन्ही शिफ्टचे पेपर पार पडले. पण पेपर पडल्यानंतर आपल्याला प्रत्येकाला उत्सुकता असते, की कट ऑफ किती लागेल. काही जण या गोष्टीचा विचार करत नाही किंवा कट ऑफबद्दल जे काही होईल ते नंतर पेपर आपल्याला लिस्ट लागल्यानंतर कळेल. त्यामुळे भरपूर जण जो काही पेपर देऊन आले, परत आपल्या पुढच्या अभ्यासाला लागतात. जेव्हा लागेल तेव्हा नाव बघतात. ठीक आहे, काहींचं असं असतं. पण काही जणांचं काय असतं, की कट ऑफ किती लागतोय हे प्रत्येक ठिकाणी चौकशी करायची किंवा सर माझं होईल का नाही? म्हणजे हे प्रत्येकाला ठीक आहे आपण अभ्यास केलाय तर आपल्याला ते वाटणारच आहे साहजिक आहे. त्यामुळे मग प्रत्येकाचा मेसेज म्हणजे फोन घेणं किंवा ते मेसेजवरती चॅटिंग किंवा WhatsAppवरती त्यांना म्हणजे ते मेसेज करतात, की "सर एवढे-एवढे मार्क पडले तर होईल का? या विभागातून किंवा ही कास्ट आहे." किंवा मग ते WhatsApp असेल सगळ्या गोष्टींवरून मेसेज किंवा एवढंच पॉसिबल नाही तुमच्यापर्यंत येणं किंवा प्रत्येकाला तीच-तीच गोष्ट सांगणं, की ह्या विभागात एवढे मुलं आहे किंवा इथपर्यंत लागू शकतो किंवा इथपर्यंत सेफ राहील. त्यापेक्षा एक जर व्हिडिओ तयार केला, तर त्यामधून तुमच्या सगळ्यात बऱ्याच प्रश्नांचे म्हणजे नॉर्मलायझेशन बद्दल असेल किंवा वेटिंग लिस्ट बद्दल असेल, वेटिंग लिस्ट लागते की नाही, नॉर्मलायझेशन किंवा मग ही जी काही रिझल्ट आहे तो कधी लागेल किंवा मग कट ऑफ किती असू शकतो विभागावाईज. आता ही सगळ्या गोष्टी आपण करायचं. तर यासाठी आपल्याकडे काय असतं मेन डाटा गरजेचा असतो. आता हा प्रत्येक डाटा जो असतो आपण जे काही 21 तारखेला टेलिग्राम ग्रुपवरती पोल टाकला होता आणि विभागावाईज आपण केलं. कारण कसं आहे जर 135 ते 40, 40 ते 45 हा पूर्ण महाराष्ट्राचा जर एकत्र केला असता आणि त्याच्यामध्ये जर वोटिंग घेतलं असतं, तर ते कळालं नसतं किंवा तेवढा अंदाज आला नसता. आताही आपण जे काही Telegramवरती विभागावाईज पोल घेतले, त्यात भरपूर जणांनी रिस्पॉन्स दिलाय. तरी पण सगळेच आलेले नाही किंवा सगळेच कोणत्याच ग्रुपवरती येणार नाही किंवा काही जण असे असतात ज्यांना स्कोर असतात, पण ते कोणत्याच पोलवरती जाऊन वोट करत नाही. असे पण भरपूर जण असतात. किंवा कमी मार्क पडले ते पण वोट करत नाही. त्यामुळे मग सगळ्याच गोष्टी त्याला मॅटर करत असतात. त्यामुळे 100% प्रत्येक जण, प्रत्येक कोणताही ग्रुप असो तिथे जाऊन वोट करणार ही अपेक्षाच नाही. त्यामुळे जो काही आपल्याकडे थोडाफार डाटा आलाय त्याच्या अंदाजे तुम्ही पण अंदाजितच मार्क सांगितलेत, कारण तुमच्याकडे पण परफेक्ट तुम्ही धरलंय. मला मराठीत 20 पैकी 15 पडतील किंवा 12-13 येतील किंवा 17-18 येतील. इंग्लिशमध्ये असंच. हे पण तुम्ही तुमच्या अंदाजे तयार केलेले मार्क आहे. आम्ही पण तुम्ही जो काही अंदाज दिला, पोलवरती वोट केलं, त्यानुसारच आपण जागा किती त्या विभागात आणि त्यानुसार किती लागू शकतो. आता याला सगळ्याच गोष्टी मॅटर करतात. आपण त्या बघूया. तर ह्या 21 तारखेला आपण पोल टाकला. त्यात जवळपास 7,500 जणांनी वोट केलं. आता याच्यामध्ये 7,500 कसं, की विभागावाईज त्यांनी वोट तर केलंच, पण प्रत्येक वेळेस परत पोल चेक करायला पण केलं. म्हणजे हे टोटल 7,500 पण ॲक्चुअलमध्ये 3,500 पावणे 4,000 पर्यंत स्टुडंटनी म्हणजे प्रत्येक विभागामध्ये जाऊन त्यांचं सीरियस जे काही प्रामाणिकपणे वोट आहे ते दिलं. बाकी पोल चेक करत होते. कारण त्यांनी जर कोल्हापूर विभागात पोल केला, म्हणजे मार्कावरती टिक केली, तर ते बाकीच्या ठिकाणी पोल चेक करत होते. त्यामुळे एक 3,700च्या आसपास वोटिंग झालं याच्यावरती. आता ह्या डाटाच्या आधारे आपण एक थोडासा अंदाज लावण्याचा प्रयत्न करू. आता ह्या सर्व जे काही एनालिसिस आहे त्याच्यासाठी आपले जे काही राहुरी अकॅडमीचे चीफ मेंटर असतील किंवा डायरेक्टर संदीप भुसारी सर असतील किंवा सीनियर आमचे सीनियर कृष्णा मुंडे सर असतील, जे काही 2021 ला मंडळ किंवा 2022 ला तालुका कृषी अधिकारी म्हणून निवड झाली. तर त्यांनी सगळ्यात मोलाची मदत केली याच्यामध्ये. त्यामुळे त्यांचे पण आभार. आता आपण डायरेक्ट एनालिसिसकडे वळूया. तर बघा पहिली गोष्ट सगळ्यांना माहिती नॉर्मलायझेशन होईल की नाही? आपल्याला वाटत होतं होणार नाही आय-बी-पी-एस आहे म्हटल्यावर. पण त्याचे पण काहीतरी आहेत. त्यांनी पॉइंट दिले होते तसं, की अंदाजित कट ऑफ किती लागेल. आता हे विभागानुसार कट ऑफ जास्त कमी होऊ शकतो. तुम्ही मागे पण बघितलंय 2019 मध्ये पण आपण जे बघितलं प्रत्येकाच्या विभागाचे कट ऑफ वेगळे होते. म्हणजे तिथल्या जागा किती आणि तिथं सीरियस स्टुडंटनी किती पेपर दिला. कधी-कधी असंही होऊ शकतं. जागाही जास्त होत्या, पण सीरियस स्टुडंट पण तिकडेच जास्त गेले. त्यामुळे मग कट ऑफ हाय पण जाऊ शकतो. असं नाही का जागा जास्त आहे म्हणजे कट ऑफ कमी येणार. त्यामुळे त्या गोष्टीसाठी मॅटर काय करतो, कट ऑफ जास्त किंवा कमी होऊ शकतो विभागानुसार. मग नंबर ऑफ स्टुडंट किती? आता जवळपास 1-2 बातम्या फिरत होत्या महिन्यापूर्वी. एक आलं की जवळपास पावणे 2 लाख का 2 लाख मुलांनी फॉर्म भरलेत कृषकसाठी आणि आपल्या कृषी आयुक्तालयाकडून जी काही मध्ये बातमी आली त्याच्यात सांगितलं होतं 78,000 उमेदवार. पण किती उमेदवार असले तरी सीरियस करणारे तुम्हाला माहिती आहे 15 लई तर लई 20,000 स्टुडंट. त्यातले पण रेग्युलर सीरियस स्टुडंट म्हटलं तर 10 ते 12,000 एवढेच तयारी करत होते आणि जवळपास 2,109 जागा होत्या. त्यातल्या पेसा, नॉन पेसा या दोन्हींच्या पण आता सध्या पेपर झालेत. फक्त रिझल्ट पेसाचा जो आहे, तो जेव्हा ती सुनावणी होईल सर्वोच्च न्यायालयातली, त्यानंतर जो काही त्यांचा निर्णय येईल, त्यानंतर पेसाचे रिझल्ट लागतील. आता सध्या 1,774 जागा ज्या होत्या आपल्या विथ नॉन पेसासाठी त्याचा रिझल्ट लागणार आहे. किती? 1,774 जागा.
आणि जवळपास आपल्याला 12, 13, 14, 15 हजारापर्यंत जी पब्लिक होती ती सिरियस करणारी होती. याच्यावरून आपल्याकडे जे काही पोलवरून तुम्ही अंदाज दिले त्यानुसार आपण बघतोय लेव्हल ऑफ हार्डनेस शिफ्ट वाईज ही पण मॅटर करते. आता बघा तुम्ही 19 जानेवारीची पहिली शिफ्ट ही हार्ड होती सगळ्यात. जर ज्या काही 5 शिफ्ट झाल्या त्याच्यामध्ये 19 जानेवारीची जी शिफ्ट होती पहिली सकाळची ती हार्ड होती. त्यामुळे ती त्याला थोडासा कट ऑफ कमी जाऊ शकतो. पण त्याच वेळेस एक दुसरी पण शिफ्ट म्हणजे कोल्हापूर विभागाचीच 16 जानेवारीला पहिल्या दिवशी झाली होती. मग त्या मुलांना मार्क जास्त येणार आहे. मग तिथं नॉर्मलायझेशन होईल का नाही ते बघू आपण. तर मग शिफ्टवर डिपेंड आता शेवटच्या दिवशी 19 जानेवारीला सेकंड शिफ्ट जी झाली त्याच्यामध्ये अमरावती आणि छत्रपती संभाजीनगरचा पेपर झाला आणि तो पेपर सोपा होता ॲज कंपेअर टू सकाळच्या शिफ्टच्या किंवा आदल्या 16 तारखेच्या शिफ्टच्या तुलनेमध्ये बऱ्यापैकी सोपा होता. त्यामुळे मुलांनी फोन पण केले तर त्यांचं पण म्हणणं होतं, "सर माझा 145, 150 किंवा 155 पण जाऊ शकतो." असे पण फोन आले, की ते संभाजीनगरमधून होते. ठीक आहे. तर मग नंबर ऑफ स्टुडंट किती आहे? तिथं फॉर्म किती आले सगळ्यात जास्त? आता जर फॉर्म सगळ्यात जास्त जर म्हटलं, तर 1 नंबर आले होते आपले नागपूर विभागात. कारण जागा पण नागपूरमध्ये आहे. त्यामुळे फॉर्म पण सगळ्यात जास्त नागपूर विभागात आलेत. 2 नंबर कोल्हापूरमध्ये आलेत आणि 3 नंबर ठाणे विभागात आलेत. असे 3 विभागाचा क्रम आहे. जर चुकलं थोडंफार काही होऊ शकतं. कारण मी तुम्हाला जी काही पी दिली होती मेमरी बेस्ड क्वेशन ओके. मला पण काही सगळेचे सगळे बरोबर उत्तर त्यामध्ये सापडले नाही. ओके. जे काय मला माझा ट्राय करण्याचा मी प्रयत्न केला. तुम्हाला अचूक उत्तर देण्याचा प्रयत्न केला. पण जरी 50 मध्ये 2-3 प्रश्न उत्तरं चेंज असू शकतात. कारण तिथे तुमची वर्डिंग, ऑप्शन कसे होते हे मला पण एक्झॅक्ट माहीत नाही. कारण मी प्रत्येक शिफ्टचा पेपर दिलेला नाही. मी माझा दिला त्याबद्दल वर्डिंग माहीत होती. त्यामुळे त्या पी-डी-एफमध्ये जे मेमरी बेस्ड क्वेशन आन्सर दिलेत, तर ते तुम्ही सांगितल्यानुसार ऑप्शन किंवा ते प्रश्न कसे होते त्यानुसार. पण तरी तिथं 3-4 मार्क म्हणजे 3-4 बीट म्हणजे 7-8 मार्क तुमचे व्हॅरी होऊ शकतात तिथेही पण. ठीक आहे. तर आता बघा लेव्हल ऑफ हार्डनेस कशी होती? ऑदर एक्झाम रिझल्ट. आता हे कसं काय मॅटर करतं? तर पहिली गोष्ट बघा ॲग्री एम-पी-एस-सी मध्ये आता जो काही 2021 आणि 2022च्या 2 ॲड झाल्यात. त्या पण स्टुडंटनी म्हणजे मी पण सगळ्यांनी फॉर्म भरले होते. कारण जॉइनिंग कधी येईल, नाही येईल माहीत नाही. पण यांचा अभ्यास नाही सध्याच्या 2-4 महिन्यामध्ये करंटचा असेल किंवा तिकडे रिझनिंगचा असेल किंवा बाकीच्या गोष्टींचा जी-एसचा असेल. पण जर यांचे रिझल्ट आले आणि याच्याच अगोदर जर यांची जॉइनिंग आली ॲग्री एम-पी-एस-सी आमची जी काही 2021 असेल, 22 असेल जॉइनिंग जर आली, तर हे जॉइन करणार नाही. 21चे तर करणारच नाही पहिली गोष्ट. मग त्यामुळे जर यांच्यावर मॅटर करतं, हे पण थोडेफार स्टुडंट कारण 10-20 संख्या पण मॅटर करते सगळ्या गोष्टींमध्ये. कारण वरचे जर एका विभागातले 2-3 स्टुडंट जरी कमी झाले, तर तेवढाच 1-2 मार्क कमी लागतो. त्यामुळे ते मॅटर करतं. मग एकतर याला तुमचा रिझल्ट खाली यायला अजून थोडाफार 1-2 मार्कांनी काय-काय मॅटर करतं? ॲग्री एम-पी-एस-सी मध्ये सिलेक्टेड स्टुडंट त्यांची जॉइनिंग लवकर आली, तर नंतरून ते पण जॉइन करणार नाही. त्यामुळे तो 1-2 मार्क खाली येईल किंवा मग त्याच्याबरोबर ए-एफ-ओ आता आपल्याला माहिती आहे, तुम्ही सगळेच म्हणत होते, की सर ए-एफ-ओ लेव्हलचा पेपर होता. कारण रिझनिंग आउट ऑफ आणलं त्यांनी. इंग्लिश पण बऱ्यापैकी प्रयत्न केला. मराठी तर सगळ्यांना जमत होतं आणि करंटचे प्रश्न सगळ्यांनाच 10 पैकी 2-3 कारण जास्त जात नव्हते बरोबर. त्यामुळं आणि ॲग्री जवळपास यांनी इथे 40, 45, 50 बरोबर आणण्याचा प्रयत्न केला ए-एफ-ओ स्टुडंट जे मागच्या 2-3 वर्ष झाले ॲग्रीकल्चर फॉर आपली जी बँकिंग मधलं ए-एफ-ओ आहे. आय-बी-पी-एस, ए-एफ-ओ मेन्स एक्झाम त्याची तयारी करतायत. त्यांचे रिझल्ट चांगले आहेत. मग महाराष्ट्रामध्ये असे 20-30 स्टुडंट जरी असतील जे मेन्सला आहे आणि त्यांनी इकडे पेपर दिलाय, त्यांचा साहजिकच इकडे रिझल्ट येणार आहे. कारण तिकडे जर येतोय तर त्यांचा इकडे पण स्कोर येणार कारण त्यांचा तोच अभ्यास चालू होता. त्यामुळे त्या 20-30 स्टुडंटनी जर लवकर त्यांची जॉइनिंग किंवा त्यांचा रिझल्ट लागला आपल्या आधी, कृषी सेवकच्या आधी, तर मग ते लवकर जॉइन करून गेल्यामुळं इकडच्या विभागामध्ये वेटिंग लिस्टला तो तुम्हाला फायदा होईल. त्यानंतर तलाठी सारखी एक्झाम असेल, इथं जास्त स्टुडंट नाही, पण थोडेफार असणार आहे आणि ॲग्री एक्सटेन्शन ऑफिसर सगळ्यात महत्त्वाचं. जवळपास 34 जिल्ह्यांमध्ये काही नाही म्हटलं तरी 30 ते 35 जागा हमखास त्या ॲग्री एक्सटेन्शन ऑफिसरच्या होत्या. म्हणजे कृषी विस्तार अधिकारी. त्यामुळे ते पण काही इकडे जॉइन करणार नाही. मग त्यांनी जर ती जागा जर घेतली नाही इकडची कृषी सेवकची, तर साहजिकच ते पण एखाद्या मार्काने कमी होणार आहे. म्हणजे जरी हे सगळ्या एक्झामचे लवकर रिझल्ट लागले, लवकर जॉइनिंग झाले यांच्या, तर हे कृषी सेवक जॉइन करणार नाही. त्यामुळे इथे 1-2 मार्क तरी तुमचे प्रत्येक विभागातला रिझल्ट खाली येऊ शकतो. हा अंदाज आम्ही बनवलाय. प्रत्येकाचा अंदाज प्रत्येकानुसार बदलतो किंवा तो बदलू शकतो साहजिक आहे. आम्ही जो काही तुम्ही पोल केलं त्या प्रामाणिकपणे तुमचा तो पोल समजून आम्ही फक्त अंदाज देतोय. हाच कट ऑफ लागेल ही गॅरंटी नाही. कारण काय आहे इथं 8 विभाग कृषी विभाग त्याच्यामध्ये पण परत मुलं किती? कारण सगळेच मुलं इथे येऊन पोल करत नाही
आणि परत SC, ST किंवा कास्टनुसार पण आपल्याला प्रत्येक विभागाचं घेणं शक्य नाही किंवा OBC, EWS नुसार. त्यामुळे जो काही अंदाज आहे त्यानुसार प्लस मायनस 5 होऊ शकतं. आपण बघूया ते. मग बघा नंबर ऑफ स्टुडंट फॉर्म किती आले, तिथे आली ती शिफ्ट कशी होती त्यावरती मॅटर करतं किंवा मग अदर एक्झाम ज्या आहे ह्या जर लवकर जॉइनिंग आली म्हणजे एफ असेल किंवा ॲग्री एमपीएससी असेल किंवा ॲग्री एक्सटेन्शन ऑफिसर असेल हे आले तर मग ही साहजिकच मुलं तिकडे जातील. त्यामुळे कृषी सेवक जॉईन न केल्यामुळे तिथे पण आपलं मेरिट किंवा जो काही वेटिंग लिस्टमध्ये तुम्हाला तिथे फायदा होईल त्याचा. आता पुढे नेक्स्ट नॉर्मलायझेशन होईल का नाही? आता नॉर्मलायझेशन मध्ये काय झालंय, नॉर्मलायझेशन मध्ये जर आपण बघितलं तर नॉर्मलायझेशन होणार. कारण त्यांनी तसा मुद्दा त्याच्यामध्ये ऍडच केलेला आहे. त्यांनी काय सांगितलं होतं, परीक्षा एकापेक्षा जास्त सत्रांमध्ये थोडासा ब्लर झाला फोटो, एकापेक्षा जास्त सत्रांमध्ये जर घेण्यात आले असल्यास वरील प्रमाणे उमेदवारांनी जे काय मार्क मिळवलेत विविध सत्रांमध्ये म्हणजे एका शिफ्ट मधल्या मुलांना जास्त मार्क मिळाले, पेपर सोपा होता आणि 19 जानेवारीची सकाळची जो हार्ड होता तर ह्या चाचणीमधली अडचण पातळी विचारात घेऊन म्हणजे एक शिफ्ट सोपी एक शिफ्ट हार्ड तर ही अडचण पातळी विचारात घेऊन विविध सत्रांमधले गुण समायोजित करून समतुल्य करण्यात येतील. मग समतुल्य कसे करतात तुम्ही तलाठीला बघितलं पण तलाठीमध्ये काय होतं की ते नॉर्मलायझेशन मध्ये TCS नुसार 15-20 मार्क पण वाढून जातात. IBPS मध्ये असं होत नाही, लई तर लई 2 ते 4 मार्क किंवा 5 मार्कापर्यंत नॉर्मलायझेशन होऊ शकतं. म्हणजे कसं होईल जर आता तो तो फोटो बघू आपण शिफ्ट नुसार म्हणजे त्यानुसार तुम्हाला कळून जाईल. हां, हे बघा आता इथे 16 जानेवारीला पहिल्या शिफ्टला कोल्हापूरच्या काही विद्यार्थ्यांचा पेपर झाला, तर त्यानुसार त्यांना सोप्पा गेलता. फर्स्ट शिफ्टला आम्हाला पेपर सोपा होता आणि 19 जानेवारीला फर्स्ट शिफ्टला कोल्हापूर झालं. तर ह्या 2 शिफ्टमध्ये 19 जानेवारीला लय हार्ड होता. म्हणजे या सगळ्याच शिफ्टमध्ये हा हार्ड होता जरा बऱ्यापैकी. तर मग एकतर यांना हार्ड गेलता म्हणून यांना मार्क वाढवून यांच्या कंपेअरमध्ये इक्वल करण्याचा प्रयत्न केला जाईल किंवा वरच्यांचे मार्क थोडेफार कमी करून 1-2 मार्क कमी करून यांच्या इक्वल मध्ये आणण्याचा प्रयत्न केला जाईल. म्हणजे ते कसंही होऊ शकतं, इक्वल कोणालाही करू शकतात. पण जास्त करून असंच वाटतंय की कोल्हापूर विभागात जी काही फर्स्ट शिफ्ट झाली 19 जानेवारीला तर त्यांना थोडेफार मार्क यांच्यासोबत आणण्याचा प्रयत्न केला जाईल 16 जानेवारीच्या बॅच शिफ्ट सारखा. मग यानुसार एक नॉर्मलायझेशन फक्त कधी होऊ शकतं, ज्या शिफ्ट म्हणजे ज्या विभागाचा पेपर 2 शिफ्टमध्ये किंवा एकापेक्षा जास्त शिफ्टमध्ये झालाय त्यांचं नॉर्मलायझेशन होऊ शकतं आणि ते पण काय करतात, काठिण्य पातळी विचारामध्ये घेऊन इक्वल करण्यात येतील म्हणजे समतुल्य करण्यात येतील. डायरेक्ट त्यांनी सांगितलेलं आहे. हा पॉइंट 15 नंबर मध्ये आहे त्यांच्या हँडबुकमध्ये. आणि सगळ्यात जास्त जणांचा एक प्रॉब्लेम झाला होता, की वस्तुनिष्ठ चाचणीमध्ये प्रत्येक उमेदवाराने अचूक उत्तरे दिलेल्या प्रश्नाची संख्या अंतिम गुणांसाठी विचारात घेण्यात येईल. आता सर याच्यात काय पॉइंट आहे सांगण्यासारखा, तर भरपूर जणांचा प्रॉब्लेम काय आला, तुम्ही टिक केलं सपोज 1, 2, 3, 4, 5 त्यातलं याच्यावर क्लिक केलं आणि मार्क अँड रिव्ह्यू असं केलं. पण शेवटला जेव्हा पेपर सबमिट झाला का तेव्हा 2-3 ऑब्जेक्टिव्ह जे काय असे तुम्ही केले होते किंवा 4-5 पण झालेले काही मुलांचे, तर ते तिथं इन्क्लूड नाही झाले म्हणजे 140 पैकी 135च सबमिट झाले. तर त्यांनी IBPSने जी काय माहिती पुस्तिका आहे त्याच्यामध्ये डायरेक्ट सांगितलंय, जर याच्यात पर्पल कलरचं पूर्ण होतं, पर्पल कलर ठीक आहे. इथे पूर्ण पर्पल कलर आणि खाली एक ग्रीन टिक होती बघा अशी गोलमध्ये. पर्पल कलर आणि ग्रीन टिक असं जर तुमचं उत्तर सिलेक्ट केल्यानंतर शेवटला झाला असेल, तर तो प्रश्न शेवटला म्हणजे आता जरी तुम्हाला दाखवलं नसेल, तरी पण मार्कामध्ये तो इन्क्लूड होणार. त्यामुळे भरपूर जणांना टेन्शन आलं तर होईल का नाही. पण तुम्ही माहिती पुस्तक एकदा आपलं बघा, नाहीतर स्ट्रॅटेजी सेशनमध्ये पण सांगितलं होतं, की तुम्ही जर क्लिक केलं आणि मार्क फॉर रिव्ह्यू आणि नेक्स्ट केलं आणि जरी तुम्हाला शेवटला येता नाही आलं, तरी ते पर्पल डॉट आणि त्याच्यावरती ग्रीन टिक जर आलेली असेल तर तो प्रश्नाचं उत्तर तुमचं शेवटला काउंट केलं जाईल. ठीक आहे, इथपर्यंत क्लिअर. म्हणजे तुमचे काही शेवटला 135-36 जे काही झाले होते तुमचे शेवटला सबमिट मध्ये दाखवलं, पण जर पर्पल आणि ग्रीन डॉट वाले काही जर राहिले असतील आणि ते तुम्ही केले होते क्लिक तर ते तुमचे इन्क्लूड केले जातील आणि नॉर्मलायझेशन ज्या शिफ्ट मध्ये डबल झालेलं आहे पेपर त्यांचं नॉर्मलायझेशन होऊ शकतं. ठीक आहे, म्हणजे आता हे नॉर्मलायझेशन कशावर डिपेंड, पहिली गोष्ट आपल्याला वाटतंय पेपर अवघड गेलता, पण जर 19 जानेवारीच्या फर्स्ट शिफ्टला जे पोरं आहे 1% वरचे सपोज समजा ते जे TCSचा फॉर्म्युला किंवा आपला IBPSचं नॉर्मलायझेशन 1% 16 जानेवारीचे आणि 1% 19 जानेवारीचे जर धरले, तर त्या दोन्ही मुलांमध्ये जर मार्क सारखेच आले असतील किंवा तेवढेच मुलं 150 किंवा 140 मार्क घेतले असेल तर नाही होत. त्यामुळे ते त्यांच्या मनावर आहे. ती शिफ्ट कशी होती त्यावरती नॉर्मलायझेशन केलं जाईल. मग बघा
फर्स्ट शिफ्ट मध्ये कुणाचा पेपर झालता? कोल्हापूर नाशिक. त्यानंतर सेकंड शिफ्ट मध्ये नागपूर लातूर. थर्ड शिफ्ट पुण्याचा झाला होता फक्त हे 16 जानेवारीला. आणि 19 जानेवारीला फर्स्ट शिफ्टला ठाणे आणि कोल्हापूर आणि सेकंड शिफ्टला अमरावती आणि छत्रपती संभाजीनगर. कोल्हापूर नाशिक फर्स्ट, नागपूर लातूर सेकंड, थर्ड शिफ्टला पुणे आणि 19 जानेवारीला स्पेशल फर्स्ट शिफ्टला ठाणे, कोल्हापूर डबल झालेला आहे. एक पहिल्या दिवशी पहिला शिफ्ट आणि दुसऱ्या दिवशी पहिली शिफ्ट आणि त्यानंतर अमरावती आणि छत्रपती संभाजीनगर ही शिफ्ट जरा सोपी होती. त्यामुळे याचा कट ऑफ थोडा हाय जाऊ शकतो बाकीच्या तुलनेमध्ये, पण त्याला जागा पण मॅटर करते. ठीक आहे. हे जे सांगितलंय बरोबर आहे का? का कुणाचा ह्या शिफ्ट सोडून असा पेपर झालाय? तसं असेल तर कळवा किंवा मला तसं सांगा तुम्ही ग्रुपवरती पण. ठीक आहे. तुम्हाला या प्रश्नांची उत्तर मेमरी बेस्ड टेलिग्राम ग्रुपवरती दिलेली आहे. तुम्हाला एक तुमचा अंदाज पेपर तसाही पण लागणारच आहे का रिझल्ट जो लवकरच लागेल. पण तुम्हाला काही काहींना वाटतं की मला बघितलं पाहिजे म्हणजे मग मला जरा शांत होईल मी की हां, ठीक आहे मी सेफ होतोय किंवा नाही. तर त्यावेळेस तुम्ही ती पीडीएफ वरून तुमचे थोडाफार अंदाज घेऊ शकता. ठीक आहे. हं. आता जे काय आपण पोलला वोट घेतलं त्यानुसार पुणे विभाग, आता पुणे विभागामध्ये बघा जवळपास किती आले होते? पुणे विभागात 989 जणांनी आपलं वोट केलंय. त्याच्यामधले जवळपास 35% पोल चेक करण्यासाठी आले होते खाली 35% आणि बाकी 989 पैकी बाकी सगळ्यांनी पोलला वोट केलंय. आता यानुसार 130च्या पुढं 130च्या पुढं जे आहे 210 जण आहे. ह्या 130 मार्कच्या पुढं ह्या दोन बघा 130 ते 35, 35 ते 40 आणि 40 पेक्षा जास्त जवळपास 8 आणि 7, 15, 15 आणि 9, 24. 24% मुलं 130च्या वरती 130च्या वरती. हां, हां. ठीक आहे. नागपूरमध्ये असं काही नाही. आता त्यावेळेस काय असतं माहिती आहे का, तुमची शिफ्टमध्ये मुलं किती आले याच्यापेक्षा पण आहे ना, त्यावेळेस ते ॲडजस्ट झालं असेल ना, तर एका शिफ्टमध्ये पण पेपर होऊ शकतो. तसं काही नाही. ते ॲडजस्टमेंटवरती त्यांच्या. त्यामुळं हे झालंय. बऱ्यापैकी तुम्ही सगळ्यांचे व्हिडिओ बघा किंवा तुम्ही मित्रांना विचारा. बऱ्यापैकी जे शिफ्टनुसार पेपर दिलेत त्याच्यात असेच सापडतात सगळे 95% किंवा 99% पर्यंत मुलं हेच म्हणतील, की हां, बरोबर सेकंड शिफ्टला माझा ह्या विभागात फॉर्म भरला होता आणि तसाच पेपर आलेला आहे. ठीक आहे. त्यानंतर पुढचं बघा आता 989 जण 35% पोल चेक केला आणि जवळपास 24% मुलं 130च्या वरती 130च्या वरती याच्यावरूनच अंदाज घ्या. आता हे फक्त जवळपास आपण धरतोय 50% डाटा आपल्याकडे आलाय. कारण जवळपास 3,500-4,000 मुलं अजून पण सीरियस करणारे हे दुसरीकडे. तरी पण आपण फक्त याचा अंदाजे आता जो आपल्याकडे डाटा आला याच्याच अंदाजावर देतोय. ठीक आहे. तर मग पहिला पुणे विभाग. पुणे विभागात जागा किती होत्या? 182. पण बघा ना इथं ओपनला 1 जागा आणि फिमेलला 2 जागा फक्त. म्हणजे हे अराखीव असतात. जनरल म्हणजे अराखीव. इथं फिमेल पण जागा घेऊ शकते ही किंवा मेल पण घेऊ शकतो किंवा कोणत्या कास्ट मधला पण घेऊ शकतो. कारण त्याचा स्कोर जर आला 155 किंवा 160 या विभागातला पाहिला तर तो ही पोस्ट घेऊ शकतो. त्यामुळे इथं ही अराखीवसाठी आहे. मग जनरलला 1, फिमेलला 2 बरोबर. ओपन मध्ये चाललंय आपला. ओपन मध्ये ओपन जनरलला 1 जागा, फिमेलला 2 जागा, टोटल 5. आता याच्यामध्ये जे काही खेळाडू असतील, माजी सैनिक असतील, स्पोर्ट असेल, हे सगळ्यांचं मी शेवटला सांगेल. कारण आता सध्या मेन कम्पेअर करू. कारण आपण कास्ट वाईज किंवा प्रत्येक पीएच किती स्टुडंट किंवा स्पोर्ट किती, माजी सैनिक असं काही करता येत नाही किंवा एवढे पोल पण जमत नाही आणि तेवढी अॅक्युरसी पण येत नाही. पण त्यांचा एक अंदाज आहे. तर तो मी शेवटला सांगतो. आता बघा, मग इथं किती स्टुडंट होते? 1 आणि इकडे फिमेलला 2. जवळपास किती जणांनी सांगितलं होतं? 140च्या वरती पण आहे ना, इथं स्टुडंट किती गेले माहिती का जवळपास? 60-65% 65 म्हणजे 9% मुलं आहे ना, हे जवळपास 140च्या वरती होते. त्यामुळे इथला स्कोर हा जास्त जाऊ शकतो. आमचा अंदाज 150 कारण एकच जागा आहे फक्त. 150 प्लस मायनस 5 धरा प्रत्येक ठिकाणी. का धरायचं हेही सांगतो. प्लस मायनस 5 का धरायचं? कारण तुम्ही म्हणशाल, "सर तुम्ही एवढे अंदाज दिले आणि वरून प्लस प्लस मायनस 5 सांगताय. काय चेष्टा चालवली का?" पहिली गोष्ट अंदाज आहे. हे कधीच म्हणजे खरं म्हणजे असं ठरेल का नाही ही गॅरंटी नसते. पण एक आपल्याला तुम्हाला अंदाज येईल आणि आमचा वोट पोलनुसार अंदाज. तर प्लस मायनस 5 का? पहिली गोष्ट आय-बी-पी-एस नुसार जे काही प्रश्न उत्तर बरोबर येणार आहेत, तर ते तुम्ही जे धरलेत ते मार्क म्हणजे तुम्ही जर सपोज धरलं मला 140 पडणार आहे किंवा 150 पडणार आहे. आय-बी-पी-एस नुसार तेच येतील ही गॅरंटी नाही. कारण मराठीमध्ये तुम्हाला सोप्पा वाटत होता, पण ग्रामर म्हणजे व्याकरणदृष्ट्या 5 पर्याय होते. त्यातून एक निवडायचा होता. किंवा मग समानार्थी येतात बऱ्यापैकी किंवा मग इंग्लिशमध्ये पॅराजंबल, वर्ड स्वॅपिंगचं जे होतं, तर तिथं तुम्हाला वाटतंय, पण त्यांच्यानुसार काय आहे, तर ते उत्तरानुसार फरक पडणार आहे. किंवा मग
क्वांट रिझनिंग मध्ये काय उत्तर होतं, ऍग्रिकल्चर मध्ये सगळ्यात मेन फॅक्टर आहे. तुम्ही जर धरलेत माझे 50 बरोबर येतील, तिथं 45 पण येऊ शकतात किंवा ज्यांनी 45 धरले त्यांचे 50 पण बरोबर येऊ शकतात. त्यामुळे या सगळ्या गोष्टींचा अंदाज धरून दोन गोष्टी मॅटर करतात प्लस मायनस 5 ला. कारण महाराष्ट्रातल्या सगळ्याच मुलांनी इथं काही वोट केलेलं नाही. आणि दुसरी गोष्ट, IBPS जे उत्तर देणार आहे ते आपल्याला कळत पण नाही, डायरेक्ट लिस्ट लावतात मार्कची ते. त्यामुळं ते कळणारच नाहीये. मग ह्या दोन गोष्टींमुळे प्लस मायनस 5 असू शकतं. ठीक आहे. आता मग 150 आणि फिमेलचा 145 प्लस मायनस 5. आता त्यानंतर दुसरा ईडब्ल्यूएस. आता ईडब्ल्यूएस हा ओबीसी पेक्षा थोडा कमी असतो, त्यामुळे आपण ओबीसी वर ध्यानात ठेवू, म्हणजे इतर मागासवर्गीयवरती. मग त्यांच्यानुसार तुम्ही ओबीसीचा ईडब्ल्यूएसचा थोडाफार कमी करत चला. आता मग ओबीसीचा 21 जागा आहे पुण्यामध्ये आणि 19 जागा फिमेलला आहे. तर मग जवळपास 140च्या आसपास, 140 प्लस मायनस 5 म्हणजे तो 140 145 किंवा 135 पर्यंत लागू शकतो. 140 आणि फिमेलचा 135. त्यानंतर एससी साठी इथं 14 जागा आहे आणि फिमेल साठी 15 जागा आहे. त्यामुळे मेरिट बऱ्यापैकी खाली येईल. कारण आता याच्यात कॅन्डिडेट किती किती मार्कवर कसे त्यावरती ते डिपेंड करतं. कारण जर एससी चे मेल जे आहे, आता इथलं मेरिट संपल्यानंतर 150चं, तर ते एससी चे स्टुडंट कुठपर्यंत सापडतात त्यावरती ते मॅटर करतं. पण तरी एक आपला अंदाज 130 प्लस मायनस 5 होऊ शकतं आणि फिमेलचा 125 प्लस मायनस 5 आणि ईडब्ल्यूएस ला 6 जागा आहे जनरल मध्ये मेल साठी, म्हणजे अराखीव साठी, ज्याच्यात कोणी पण जाऊ शकतं. तर मग त्या म्हणजे ईडब्ल्यूएस वाल्या फक्त आर्थिकदृष्ट्या मागास. तर मग याच्यामध्ये 138 प्लस मायनस 5, पण 15 जागा आहे फिमेलला इथं चांगल्या पुण्यामध्ये. त्यामुळे यांचं मेरिट 125 प्लस मायनस 5 होऊ शकतं. ठीक आहे. तुम्हाला काय वाटतं हा अंदाज बरोबर सांगितलाय का एक थोडाफार? जे काय आपण पोलचं ओढ बघितलं, जागा बघितल्या, त्यानुसार विश्वास पटतोय का थोडाफार? आता हे कट ऑफ घ्यायचं म्हटलं ना, तर ही गोष्ट सगळ्यांना जरा थोडंसं म्हणजे काय होतं माहिती का? प्रत्येकाला वाटतं माझ्यानुसार सांगावा. म्हणजे माझे मार्क जर 120 आहे, तर तुम्ही कट ऑफ 120 पर्यंत सांगावा आणि जर कमी सांगितला 120, हां, तुमच्या 10 दिवसाच्या स्माईल तुमच्या चेहऱ्यावर यावी म्हणून आम्ही जर 120, 125 सांगितला आता ओपनचा, पण काय होणार आहे, नंतरून जेव्हा लागतो किंवा ज्यांना मुलांना जास्त मार्क पडले, ते परत कमेंट करतात, "सर एवढा कुठं लागत असतो का? तुम्ही काय पण सांगताय." म्हणजे दोन्हीकडून पण बोलणे खावं लागतं त्या कट ऑफ मध्ये. त्यामुळे आजपर्यंत कट ऑफ कधीच घेतला नाही या तरी अकॅडमीनी आतापर्यंत कोणताच कट ऑफ सांगितलेला नाही. पण एक फर्स्ट ट्राय करूया. कारण तुमचे फोन आणि व्हिडिओ जे मेसेजला जे काय आपण रिप्लाय एवढं देणं शक्य नाही आणि तुमचे पण प्रश्न क्लिअर होत नाही. त्यामुळे याच्यातून क्लिअर होतील. हो, ठीक आहे. थँक यू. बघा आता, तर बघा यानुसार तुम्ही ज्यांना ज्या विभागाचं बघायचं त्यानुसार बघू शकतात. आता तुम्ही म्हणशाल एसटीचा का नाही सांगितला? तर एसटीचा एससीच्या आसपास किंवा थोडाफार कमी जास्त लागू शकतो. एवढा ॲक्युरेट अंदाज नाही देऊ शकत आपण. कारण किती स्टुडंट आहे काय ते माहीत नाही आपल्याला सगळ्या गोष्टी. ठीक आहे. त्यामुळं ओबीसी आणि ईडब्ल्यूएस मध्ये थोडाफार फरक असेल आणि जो एसटीचा दिला तर एसटीचा त्याच्या आसपास किंवा एसटीचा दिला तर एससीच्या आसपास. हे 2 पॅरलली चाला तुम्ही सोबत. ठीक आहे. तर बघा आता नेक्स्ट, पण मला तरी वाटतं पुण्याचा सगळ्यात हायेस्ट जाईल कारण एकच जागा आहे इथं आणि जवळपास 155 160 पर्यंत पण हा कट ऑफ बघायला भेटू शकतो. मुलांना मार्क आहेत. एखाद दोन तरी स्टुडंट तसे भेटतात. आता मागच्या वर्षीचा किती होता? 149 चा होता पुण्याचा हायेस्ट. आणि मागच्या वर्षी पुण्याचं किती लागलं माहिती का मेरिट? 50 जागा असून 135 लागलं होतं. आणि त्यावेळेचे पेपर तुम्हाला माहिती किती सोपे होते. पण म्हणजे आता तेव्हा कसं झालं 2018 ला कृषी सेवक, 2019 ला कृषी सेवक, परत 18ची 400ची ऍड होती ऍग्रिकल्चरची. त्यामुळे मेन कोर जे काही ऍग्रिकल्चर ऍग्रिकॉस्ट असतील ते सगळे निघून गेले होते. त्यामुळे कृषी सेवकला एवढी काही फाईट नव्हती 19च्या वेळेस. ठीक आहे. पण आता 19 नंतर डायरेक्ट 23 म्हणजे 3-4 वर्ष गेलेत मध्ये आणि सगळ्यांना फक्त दुसऱ्या कोणत्या ऍड पण झाल्या नाही किंवा ऍग्रिकल्चरच्या झाल्यात ऍग्री एमपीएससीच्या तर त्या पण जॉईनिंग नाही. त्यामुळे मग ह्या गोष्टी साहजिकच थोडं मेरिट वाढणार आहे आणि एएफओच्या म्हणजे आपण काय म्हणतो डायरेक्ट त्यांच्यासाठीच स्पेशल सिलेबस आला असं टाईप आयबीपीएस का पेपर गेल्यामुळे. त्यामुळे त्यांना तर तो फायदा झालाच बेनिफिट. त्यामुळे ते पण 5-10 मुलं तरी प्रत्येक विभागामध्ये हायेस्ट मारण्याचा प्रयत्न करतील. त्यामुळे हा मेरिट जाऊ शकतं. ठीक आहे. ओपन 150 प्लस मायनस 5 या सगळ्या गोष्टींना प्लस मायनस 5 धरा. खाली पण येऊ शकतं, वर पण जाऊ शकतं. मला तर वाटतं पुण्याचं 155च्या आसपास जायला पाहिजे किंवा जाऊ शकतं तेवढं. ठीक आहे. आता पुढचा कोल्हापूर विभाग. आता कोल्हापूर विभागामध्ये काय आहे, तर जवळपास कोल्हापूर विभागामध्ये वोटिंग केलं 953 जणांनी. त्याच्यामध्ये
200च्या वर मुलं आहेत 130च्या पुढे, 130च्या पुढे बघा 9%, 6%, 60% एवढे मिळून जे 200च्या वर मुलं जे काय आहेत तर ते सध्या 130च्या वरती. आता मग या 130 जणांचं कोल्हापूर विभागात जागा आहे 250. पण तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे, कोल्हापूर विभागाची शिफ्ट कधी झालती? कोल्हापूर विभाग 16 जानेवारी फर्स्टला झालता. त्यामुळे पेपर पण सोपा होता. 16 जानेवारीचा पहिला. आणि जागा पण चांगल्या आहे, पण फॉर्म पण जास्त भरले गेले. नागपूर नंतर 2 नंबर फॉर्म जे काय आले, ते कोल्हापूरमध्येच आलेले. त्यामुळं इथं 36 जागा आणि 32 जागा. पेपर सोपा पहिली गोष्ट. पेपर सोपा होता. त्यानंतर जागा पण जास्त, त्यामुळे फॉर्म पण जास्त आलेत. म्हणजे या सगळ्या गोष्टी मॅटर करतात. मग 36 जागा असल्यामुळं जवळपास 140च्या आसपास 140 प्लस मायनस 5 लागू शकतं. ते 145 वर पण जाईल. कारण काय होतं, कधी-कधी ही एक सिच्युएशन आहे, की मुलं हुशार किती आहे. जर आता बघा जवळपास ह्या पश्चिम महाराष्ट्रातले जे मुलं आहे आता, मग नाशिक विभागात जागा कमी किंवा मग पुणे विभागात कमी, मग कोणता भरायचा? मला तर इकडेच थांबायचंय. मग कोल्हापूर भरतात आणि मग ह्यामुळं ह्या ज्या जागा पण चांगल्या होत्या, मग कोल्हापूरवरती जर फोकस झाला आणि जर तिथं सीरियस स्टुडंट जे अभ्यास करणारे किंवा हुशार विद्यार्थी तिथं आले, तर मेरिट जाऊ पण शकतंय. ठीक आहे. पण एवढं तर लागणारच आहे आसपास, पण याच्यावर पण जाऊ शकतं. 140 प्लस मायनस 5 आणि फिमेलचं आहे ना, हे अंदाज कशावरून आहे, एक 10, 8, 5, 8 किंवा 10 मार्क कमी जास्त असतं स्टुडंटच्या मेलच्या म्हणजे मुलांच्या तुलनेमध्ये मुलींचं मेरिट हे कधी पण 5 ते 10 मार्क कमी जास्त असतं. त्यानुसार ठरवलंय. ठीक आहे. त्यानंतर जागा पण मुलींना चांगल्या आहे. 32 जागा आहे. म्हणजे हे कट ऑफ जिथं संपल 140ला त्याच्यात पण मुली असणार आहे या 36 जागांमध्ये. आणि तिथून पुढे परत मग 140 नंतर मग 32 मुली परत जिथपर्यंत सापडतील तिथपर्यंत ते मेरिट येईल. ठीक आहे. त्यानंतर ओबीसीला 22 जागा आहे आणि फिमेलला 21 जागा आहे. आता मग हे मेरिट हे 140ला क्लोज झाल्यानंतर ओबीसी चालू होईल. ते 135 पर्यंत येईल. आता मुलं जर एका मार्कवर 2-2, 3-3 असतील तर मग 5 मार्कामध्ये किती कटौती होणार आहे? 5 चोक 20 किंवा मग ते 130 पर्यंत पण येऊ शकतं. ठीक आहे. 135 प्लस मायनस 5 आणि मुलींचं 125 प्लस मायनस 5. आता एसटीचा 8 जागा आहे आणि 6 जागा आहेत. टोटल ह्या जागा भरपूर आहे बरं का तसं बघितलं. बघा आता इथे 36-32 पण टोटल 107. आता हे 107 कसं काय? याच्यात सगळे माजी सैनिक, पीएच, अनाथ असतील, भूकंपग्रस्त, प्रकल्पग्रस्त हे सगळे ऍड होतात. ह्या जागा कन्व्हर्ट होतात. जर यांचे विद्यार्थी भेटले नाही, तर ह्या जागा ओपनला कन्व्हर्ट होतात. त्यामुळे ते जर झालं तर चांगलंच आहे. परत मेरिट खाली येतंय. ठीक आहे. आपण बघितलंय जेवढे मुलांना जॉईनिंग पटकन येईन बाकीच्या तेवढाही फायदा आपल्यालाच आहे. आणि जेवढे मुलं कन्व्हर्ट जागा होतील इकडच्या हे शिल्लक पीएचच्या अनाथच्या आणि त्याच्या तर तेवढा फायदा आपल्यालाच आहे. ठीक आहे. तर मग इथं एसटीचा लागू शकतो 120 पर्यंत एसटीचा आणि 110 पर्यंत फिमेलचा. पण हा कमी जास्त होऊ शकतो 5 मार्क. ठीक आहे. इथपर्यंत कोल्हापूर विभाग. आता नाशिक विभाग. नाशिक विभागामध्ये जवळपास 748 जणांनी पोल केला होता आणि त्यामध्ये 135च्या वरती जे मुलं आहे, तर ते किती आहे? म्हणजे 130च्या वरती 135 मुलं आहेत. 130च्या वरती 135 मुलं आहे. म्हणजे 60%, 60% आणि 8%. 7, 14, 14, 21-22% मुलं जे आहेत, तर ते किती 130च्या वरती 22% म्हणजे जवळपास 135 जण. आता मग याच्यानुसार नाशिक विभागामध्ये 189 जागा आहे आणि त्याच्यात ओपनला 27 आणि फिमेलला 26 जागा आहे. पण हा पेपरची शिफ्ट सोपी होती. कारण हा पहिल्या 16 जानेवारीला पहिल्या दिवशी झाला होता. त्यामुळे मग ही शिफ्ट सोपी असल्यामुळे मार्क पण इथं हाय जाऊ शकतात. आणि पश्चिम महाराष्ट्रातल्या बऱ्यापैकी विभागांमध्ये जरा चांगली टस्सल असते. म्हणजे मुलं जरी फॉर्म कमी आले, पण तिथला जे काही हुशार विद्यार्थी थोडंफार तर तिथं ते मेरिट जास्त लागतं. ठीक आहे. पण 140 प्लस मायनस 5 लागू शकतं. कारण इथं 27 जागा आहे. ॲज कम्पेअर टू 2 विभाग कोल्हापूर असेल, ठाणे असेल, इथं मुलं जरा कमी होते फॉर्म आलेले. त्यामुळं एक 140 प्लस मायनस 5 आणि फिमेलचं 130 प्लस मायनस 5. ओबीसीचं 14 जागा आहेत आणि इकडे फिमेलच्या 12 जागा आहेत. त्यामुळे 133 प्लस मायनस 5 आणि इकडे फिमेलचं ओबीसीचं 125 प्लस मायनस 5 लागू शकतं. आता एसटीला 3 जागा, 2 जागा हे 130च्या आसपास मुलांचं आणि 120च्या आसपास मुलींचं. आता इथं 8 जागा आहे, 7 जागा आहे एसटीच्या. ते थोडंफार कमी जाऊ शकतं यांच्या तुलनेत. ठीक आहे. अमरावती विभाग. आता अमरावती विभागात 876 जणांनी वोट केलं होतं. त्याच्यापैकी जवळपास 47% स्टुडंटनी फक्त पोल चेक करण्यासाठी केलं होतं. प्रामाणिकपणा एक इथून दिसून आला, की तुम्ही जर एका विभागात मार्कला तुमचं क्लिक केलंय,
तर तुम्ही बाकीच्या ठिकाणी जवळपास 40, 45, काही ठिकाणी 35% मुलांनी पोल चेक वरती पण चेक केलेलं आहे. म्हणजे 400, 450, कधी 500 स्टुडंटनी पोल चेक केलेला आहे. त्यामुळे एक प्रामाणिकपणा थोडाफार इथं दिसून आलाय सगळ्यांचाच. ठीक आहे. त्यानंतर मग अमरावतीमध्ये बघितलं आपण 876, तर इथं सगळ्यात जास्त 135च्या पुढं 135च्या पुढे 140 मुलं आहे. म्हणजे आपल्याकडे जो डाटा आला त्याच्यातच 135च्या पुढं 135च्या पुढं म्हणजे 135 ते 40 आणि 140च्या पुढे सगळ्यात जास्त मुलं आहे. कारण अमरावतीचा पेपर तुम्हाला सांगितलं सेकंड शिफ्ट होती 19 जानेवारीची त्यामुळे सोपं होता जरा. तर त्यानुसार जागा किती आहे? 156 होत्या पण ओपनला 27 आहे आणि फिमेलला 26 आहे. या तुलनेमध्ये मग 145 प्लस मायनस 5 लागू शकतो. हा का लावला? तुम्हाला सांगितलं कारण 135च्या पुढं जवळपास किती मुलं सांगितले तुम्हाला? हां, 135च्या पुढे 140 जण आहे. आता ह्या 140 जणांपैकी किती जागा पाहिजे? फक्त 140 जणांना 135च्या पुढे मार्क आहे. पण जागा तर 27च आहे आणि अजून आपल्याकडे जो पोल केलाय ते सोडून पण विद्यार्थी असणार आहे. त्यामुळे तो 145 प्लस मायनस 5 लागू शकतो अमरावतीचा. म्हणजे 50 वर पण जाईल किंवा 40 वर पण येऊ शकतो. ठीक आहे. आणि फिमेलचा 135 प्लस मायनस 5. त्यानंतर ओबीसीला तर 3 आणि 2 जागा आहेत. त्यामुळे एक सेमच लागणार आहे तो. कारण ओपन नंतर फक्त 3 जागा जनरलला आणि 2 जागा फिमेलला. काही एखादा मार्कचा फरक पडेल किंवा पडणारही नाही. एखादाच पडू शकतो पडला तर. त्यामुळे ओपनचं सारखाच लागेल. त्यानंतर ईडब्ल्यूच्या 11 जागा आणि 11 जागा फिमेलला आहे. त्यामुळे इथं मेरिट 5-6 मार्क खाली येईल. मग ते 140 पर्यंत येऊ शकतं आपल्या मेलचं. त्यानंतर मुलींचं किती 130 पर्यंत खाली येऊ शकतं. ठीक आहे. पण हे प्लस मायनस 5 ही जी रेंज आहे याला परत प्लस मायनस 5 करून चला. ठीक आहे. त्यानंतर एससीचं बघा 2 जागा आहे मेलला त्यामुळे एवढा फरक नाही पडणार. 135 किंवा लई तर 130 पर्यंत येऊ शकतं. पण फिमेलला 11 जागा आहे इथं एससीला आणि एससीला जर 11 जागा असेल तर ती मेरिट बऱ्यापैकी खाली येईल 125च्या आसपास प्लस मायनस 5 चालेल. ठीक आहे. नागपूर विभाग सगळ्यात जास्त फॉर्म कुठे आले? नागपूर. त्यामुळे वोटिंग पण सगळ्यात जास्त 1120च्या आसपास वोटिंग या पोलला झाली होती. 1110 नंतरून 1120 झाले होते. 1120च्या आसपास वोटिंग झाली आणि त्याच्यामध्ये 41% मुलांनी पोल चेक केला आणि मग 135च्या पुढं हे 135 ते 140 आणि 140च्या पुढचे असे किती मुलं आहे? 198 स्टुडंट आहे याच्यामध्ये. 198 200 मुलं 135च्या पुढे आपल्याकडे जे वोटिंग केलं त्यानुसार. ठीक आहे. तर मग त्यानुसार जर बघितलं नागपूर विभागात जागा जास्त होत्या 365 पण एक अमरावती सारखाच विभागात बघितलं आपण किंवा कोल्हापूर 36 जागा जनरलला राखीवला ज्याच्यात मुलं पण येतील मुली पण येतील सगळे येतील. ठीक आहे. त्यानंतर फिमेलला 34 जागा. मग आता नागपूर विभागाचा पेपर कसा होता? 19 जानेवारीची नाही 16 जानेवारीला सेकंड शिफ्टला पेपर झाला होता. 16 जानेवारीला सेकंड शिफ्टला आणि ह्या दोन तुलनेमध्ये म्हणजे 16 जानेवारीची पहिली आणि तिसऱ्या शिफ्टच्या तुलनेमध्ये हा बरोबर आहे. पहिल्या शिफ्टच्या आणि तिसऱ्या शिफ्टच्या तुलनेमध्ये नागपूरची जी काही शिफ्ट झाली होती ती थोडीशी अवघड होती. नॉर्मल किती नाही म्हटलं तरी ना 3-4 क्वेश्चन तरी आपण धरून चला ॲग्रीचे अवघडच होते फर्स्ट आणि थर्ड शिफ्ट पेक्षा. त्यामुळं एकतर ती शिफ्ट थोडीशी मॉडरेट टू हार्ड ओके. दुसरी गोष्ट पण जागा पण जास्त आहे आणि फॉर्म पण जास्त आलेत. ही 3 मॅटर करतात इथं. त्यामुळं जवळपास 36 जागा असल्यामुळे आणि मुलांनी सांगितलं 135च्या वरती 200 जण आहे. हे इथं वोटिंग केलंय. त्यातले 10-20% धरून चाला ज्यांनी बळच काहीतरी टेकवायचं म्हणून टेकवलं. पण जवळपास 80% तर आपण खरं धरू शकतो. तुम्हीच दिलेल्या पोलच्या अंदाजे आपण खरं मानून प्रामाणिकपणे तो अंदाज लावतोय. ठीक आहे. तर 140 प्लस मायनस 5 लागू शकतं. जवळपास 145 किंवा 135 पर्यंत पण. ठीक आहे. पण 140च्या वरच जायला बसलोय नागपूर विभागामधलं. फॉर्म पण जास्त आहे मुलांना आपल्याकडे जे वोटिंग आलं त्यानुसार मार्क पण चांगले कारण 36च जण घ्यायची. बघा ना 135च्या वरती किती जण आहे? 198. आता ह्या 198 मधून 36 जण काय असणार नाही का इथे? 198 मध्ये 36 जण असणार नाही 140च्या वरती. अर्धे तर असणारच आहे की फिक्स. त्यामुळे 140 प्लस मायनस 5 आणि फिमेलचं जागा चांगल्या आहे 34 130 प्लस मायनस 5 म्हणजे 135 पर्यंत किंवा 130 पर्यंत येऊ शकतं. त्यानंतर ओबीसीला चांगल्या जागा आहे इथं 34 जागा मेलला मुलांसाठी आणि 31 जागा मुलींसाठी. तर मग 135 पर्यंत हे प्लस मायनस 5 मुलांचं लागू शकतं आणि 125 प्लस मायनस 5 हे फिमेलचं लागू शकतं नागपूर विभागामध्ये. आता त्याच्यानंतर एससीला पण चांगल्या जागा येतात 16 जागा मेलला आणि 16 जागा फिमेलला. ठीक आहे. अनुसूचित जातीसाठी एससी आणि एसटी अनुसूचित जमाती. ठीक आहे. तर मग इथे 125 प्लस मायनस 5 येऊ शकतं. म्हणजे 120 पर्यंत 125 पर्यंत कट ऑफ लागू शकतो एससीच्या मुलांचा.
आणि एससीच्या म्हणजे मुलींचा तर त्याच्यामध्ये किती जवळपास 115 प्लस मायनस 5 एवढं इथपर्यंत येऊ शकतं, कारण जागा चांगल्या आहे त्यांच्या. आणि एसटीचा हा याच्यावरती लागेल थोडासा, कारण इथं जागा जास्त होत्या एससीला, एसटीला कमी. आता लातूर विभाग, लातूर विभागात बघा, लातूर विभागात 818 जणांनी वोटिंग केलं, त्याच्यात 135 च्या वरती 114 जण आहे. 135 च्या वरती किती 114 जण आहे, 8 15%. तर आता याच्यानुसार लातूर विभागात 159 जागा आहे, पण ओपनला किती आहे 24 जनरलला, अराखीवसाठी, अराखीवसाठी 24 जागा आणि फिमेल मुलींसाठी किती जागा इथं 23 जागा आहे. ओके, मग ह्यानुसार जर बघितलं, आता लातूर विभागाची शिफ्ट जी झाली होती तर ती 16 जानेवारीला सेकंडला झाली होती. त्यामुळे पेपर पण मॉडरेट होता थोडाफार. 140 प्लस मायनस 5 लागू शकतं 24 जागांनुसार, ठीक आहे. आणि 130 प्लस मायनस 5 फिमेलला लागू शकतं मुलींसाठी. त्यानंतर ओबीसीला 15 जागा आहे आणि 13 जागा मुलींसाठी आहे. तर मग 135 प्लस मायनस 5 आणि 125 प्लस मायनस 5 हे फिमेलसाठी किंवा मुलींसाठी लागू शकतं. ठीक आहे. एससी एसटीला एवढा फरक पडणार नाही, कारण एक एक दोन दोन जागा आहे. त्यामुळे 140 नंतर जे काही खाली एखाद दोन मुलं सापडतील तिथपर्यंत मेरिट जाईल. आता ही प्रत्येक वेळेस काय होतं, ओपन नंतर कट ऑफ मुलींचा असेल किंवा मग प्रत्येक कास्टचा असेल, हा तिथून खाली चालू होतो. त्यामुळे ती मुलं किती किती संख्येने नंबर ऑफ स्टुडंट कुठपर्यंत भेटतायत तिथपर्यंत हा कट ऑफ जात असतो. कट ऑफ म्हणजे काय, याच्या वरचे मुलं होणार, याच्या खालचे नाही, असं थोडंफार याच्यामध्ये. मग ते 140 प्लस मायनस 5 वाले होऊ शकतात. 145 वाले होतील किंवा 135 पर्यंत पण येऊ शकतं. मॅटर मॅटर कशावर करतं, डिपेंड कशावर करतं हे सगळ्या गोष्टी, की किती मुलं अजून शिल्लक आहेत. आपल्याकडे जे वोटिंग केलं त्याच्यानुसार अजून 50% तरी मुलं बाहेरचे असणार आहेत. आणि दुसरी गोष्ट आयबीपीएस नुसार जर तुम्ही जे उत्तर ठरवले होते सगळ्यांनी, ते जर तिथं बऱ्यापैकी 4-5 प्रश्न जरी चुकीचे निघाले, म्हणजे तुमचे चुकीचे निघाले, तर मग तिथं सगळ्यांचे जर ते चुकीचे निघाले, तर तिथं परत 5-6 मार्क खाली येऊ शकतात सगळ्यांचे मार्क. त्यामुळे मग 140ला जे वोट केलं तर ते 135 येऊ शकतं. मग त्यामुळे ते मार्क बदलू शकतात. ठीक आहे. पण आपण बघितलं होतं तलाठीमध्ये 160, 170 पर्यंत सांगत होते सगळे कट ऑफ. जेव्हा नॉर्मलायझेशन झालं, शेवट लिस्ट लागली, जवळपास 200च्या वर गेलं. आयबीपीएस मध्ये सहसा हे होत नाही गोष्टी. आयबीपीएस आता मागच्याच वर्षीच बघा, लातूरचं 129 लागलं होतं 20 जागा, किंवा कोल्हापूरला 20 जागा होत्या 127 लागलं होतं. हे एक आपल्यासाठी रेफरन्स म्हणून आहे. त्यात ती मागची गोष्ट आता मॅटर नाही करत, पण एक अंदाज आपण धरू शकतो. ठीक आहे. बघा, ओपन मध्ये 24 जागा 140च्या आसपास, फिमेलचा मुलींसाठी 130च्या प्लस मायनस 5 ने. ठीक आहे. आणि ओबीसीला 15-13 जागा आहे, त्यामुळे ओबीसी मेल 135च्या आसपास आणि फिमेल 125 प्लस मायनस 5च्या आसपास. सगळीकडे प्लस मायनस 5 धरून चला. हम्म. आता पुढचा विभाग ठाणे विभाग. आता ठाणे विभागात जवळपास 950 जणांनी वोटिंग केलंय. त्यातले 46% पोल चेक करत होते. 130च्या वरती 187 जण आहे. 130च्या वरती म्हणजे हे 7%, हे 8% असे मिळून आणि हे 7%. हे सगळे मिळून किती जण, 130च्या वरती जण आहे. तर याच्यामध्ये ठाणे विभागात 47 जागा आहे. त्यामुळे फॉर्म पण तुम्हाला माहिती आहे, नागपूर नंतर कोल्हापूर नंतर ठाण्यामध्ये सगळ्यात जास्त फॉर्म आले, कारण जागा चांगल्या होत्या ओपनला इथे. 47 जागा, फिमेलला 37 जागा. आता ठाण्याची शिफ्ट जर बघितली आपण तर 19 जानेवारीला पहिल्या ह्याच्यात झालेली. 19 जानेवारीला पहिली शिफ्ट ही ठाण्याची होती. त्यामुळे पेपर कसा होता, मॉडरेट वाढ, बाकीच्या तुलनेत हार्डच होता. त्यामुळे 2-4 मार्क तरी त्यांचं मार्क कमीच असणार आहे बाकीच्या शिफ्टच्या तुलनेत. त्यामुळं ती गोष्ट धरून पेपर तुमचा हार्ड होता, त्यानंतर जागा पण बऱ्यापैकी चांगल्या आहे. ओके, ह्या दोन गोष्टी धरून आपण काय करतोय, याचा ओपनचा लागू शकतो 135 प्लस मायनस लागू शकतो, म्हणजे 140 पण जाऊ शकतो किंवा 135 पर्यंत याचा कट ऑफ लागू शकतो ठाणे विभागाचा. आता फिमेलचा 125, कारण जागा चांगल्या आहे, 37 जागा आहे, त्यामुळे 125 प्लस मायनस 5 इतका लागू शकतो. ठीक आहे. त्यानंतर ओबीसीचा, ओबीसीला 12 जागा आहे आणि फिमेलला इथे म्हणजे आपलं इतर मागासवर्गीयला 12 जागा आहे, जनरल साठी राखीवला, आणि फिमेल साठी 10. म्हणजे ही किती लागू शकतो, 130च्या आसपास. ओबीसीचा 135 किंवा मग 130च्या आसपास लागू शकतो, 130 प्लस मायनस 5. आणि फिमेलचा लागू शकतो 120 प्लस मायनस 5, म्हणजे जास्त 5 किंवा 120च्या वरती 5 मार्क किंवा कमी. आणि त्यानंतर एससी एसटी मध्ये 120 पर्यंत येऊ शकतो प्लस मायनस, आणि 115 पर्यंत फिमेलचा, 115च्या आसपास, म्हणजे तो 120 किंवा 115 पर्यंत राहू शकतो. एससीचं पण सेम आहे. आणि ओबीसीचा धरून चला, ईडब्ल्यूचं तुम्हाला सगळ्या ठिकाणी सांगितलं, ओबीसी पेक्षा 1-2 मार्क कमी किंवा तिथल्या त्या जागांवरती, पण एक ओबीसीची रेंज जी आहे ती ईडब्ल्यूएस ची लागू शकते. ठीक आहे.
संभाजीनगर विभाग. आता छत्रपती संभाजीनगरला 942 जागा होत्या. त्यामध्ये 27% पोल चेक केले आणि 135च्या वरती 152 जण होते. 135च्या वरती 152 जण होते. 135च्या वरती म्हणजे 135 ते 40 आणि 140च्या वरती 152 जण होते. आता याच्यामध्ये छत्रपती संभाजीनगरचा पेपर सोपा होता. म्हणजे सेकंड शिफ्ट 19 जानेवारीची सोपी होती. अमरावती आणि छत्रपती संभाजीनगरची. त्यामुळे ती शिफ्ट सोपी असल्यामुळे जरा मुलांना मार्क एक 5-6 मार्क तरी बाकीच्यांच्या तुलनेत जास्त असणार आहे. त्यामुळं 16च जागा आहे आणि इथे ओपनला आणि कॉम्पिटिशन असणारच छत्रपती संभाजीनगरला नाही म्हटलं तरी. ठीक आहे. कारण आपल्याला तुम्हाला माहिती आहे, मुलं काही खूप नाही पाहिजे. 10,000 फॉर्म आले म्हणजे मग लगेच मेरिटवर जातं असं नसतं. त्या 10,000 मध्ये सीरियस स्टुडंट किती किंवा हुशार विद्यार्थी किती? पहिले 200-300 जर फॉर्म चांगले आले आणि ते सीरियस असतील अभ्यास करणारे, तर त्यावरती ते मेरिट जास्त जाऊ शकतं. कारण 16च जागा आहेत. त्याच्यामध्ये 145 प्लस मायनस 5 जाऊ शकतं आणि फिमेलचं मुलींचं ओपनचं आपलं राखीवसाठी तर ते 135 प्लस मायनस 5 लागू शकतं. त्यानंतर ओबीसीला 18 जागा आहेत आणि इकडे फिमेलला इतर मागासवर्गीयमध्ये मुलींसाठी 17 जागा आहेत. मग असं मेलसाठी किती लागू शकतं 140 प्लस मायनस 5 आणि फिमेलसाठी 130 प्लस मायनस 5 आणि एससी साठी 7 जागा आहे आणि फिमेलसाठी 8 जागा आहे. त्यानुसार 130 प्लस मायनस 5 हे मुलांसाठी ओके आणि मुलींसाठी 120 प्लस मायनस 5 जाऊ शकतात. जे ओबीसी सांगितलं ईडब्ल्यूचं त्याचं 1-2 मार्क कमी जास्त आणि जे एससीचं सांगितलं तेच एसटी मध्ये 1-2 मार्क कमी जास्त लागू शकतं. ठीक आहे. म्हणजे एक मेन फक्त तुम्हाला जास्त करून ओपन असेल राखीवसाठी तर जनरलसाठी किती मेरिट लागू शकतं, ओबीसी साठी इतर मागासवर्गीयसाठी किती आणि एक तर एससी अनुसूचित जाती किंवा अनुसूचित जमातीसाठी हे मेरिट सांगितलंय आणि याच्यातले 2 कॉमन एससी एसटी साठी एक रेंज दिली आणि ओबीसी ईडब्ल्यूएस साठी एक रेंज दिली. पण त्या जागांवरून थोडंफार कमी जास्त होऊ शकतं. ठीक आहे. जवळपास सगळे आपण विभाग बघितलेत. ठीक आहे. याच्यात जर आमच्या नजर चुकीने थोडंफार कुठे ध्यान द्यायचं राहिलं असेल आणि त्यामुळे मेरिट खालीवर झाला असेल एखादा पॉइंट, तर त्याबद्दल थोडंसं समजून घ्या. ठीक आहे. आत्तापर्यंत तुम्ही खूप समजून घेतलंय. एवढं सांगायचं म्हणजे मेमरी बेस्ड क्वेश्चनमध्ये जरी 2-3 क्वेश्चन चूक असेल, तरी तुम्ही स्वतःहून त्या गोष्टी सर इथे असं आहे, तसं आहे, ह्या गोष्टी तुम्ही क्लिअर केल्यात. त्यामुळेच आपण प्रत्येक वेळेस तुम्हाला थोडंफार जे काही आम्हाला समजेल किंवा जो फार अंदाज देता येईल तो देत चाललोय. ठीक आहे. आता याच्यामध्ये राहिले मेन कोण आणखी? स्पोर्ट. आता स्पोर्ट आहे ना, स्पोर्टचे स्टुडंटच भेटत नाही पहिली गोष्ट आणि जागा चांगल्या असतात. त्यामुळे ते आता सध्या तरी एक सेफ स्कोरमध्ये ना 90 ते 100 धरून चला. पण याच्यात पण जसे स्टुडंट म्हणजे त्या विभागामध्ये जर 4 जागा आहेत सपोज स्पोर्ट्ससाठी तर किंवा खेळासाठी 4 जागा आहेत. तर ते मेरिट ते 4 स्टुडंट 90 पर्यंत नाही भेटले तर ते खाली पण येऊ शकतात. ठीक आहे. त्या मुलं कुठपर्यंत भेटतात त्यावरती डिपेंड आहे. त्यामुळे स्पोर्ट्सचा 90 ते 100 ज्यांना 100 प्लस असतील स्पोर्ट खेळाच्या कोट्यातून तर त्यांचं सेफ आहे. ठीक आहे. त्यानंतर दुसरं माजी सैनिक. आता माजी सैनिक पण सेम आहे. ठीक आहे. माजी सैनिक पण 90 ते 100च्या आसपास. ठीक आहे. आता आपल्याकडे हा डाटा नाहीये, पण आपण एक अंदाज लावतोय कारण याचं काय आपण वोटिंग पण घेता येत नाही आणि काहीच नाही. त्यामुळे हे विभाग नुसार किंवा तिथल्या जागा किती आहे, तिथले फॉर्म किती आले त्या गोष्टीवर डिपेंड करेल. पण आपण एक रेंज सांगतोय. माजी सैनिकांचे 90 ते 100, 110च्या आसपास असेल तर म्हणजे तुम्ही 110, 105च्या वरती तर सेफ आहे तिथे पण. त्यानंतर मेन पेसा. आता ही पेसा जी आहेत म्हणजे अनुसूचित जमाती क्षेत्रातले बरोबर ना? अनुसूचित जमाती क्षेत्रातले आता ज्याचे पेपर आपल्याला वाटलं होतं की नंतरून होतील. आपल्या आता सध्या फक्त नॉन पेसाचे पेपर होतील. पण अचानक हॉल तिकीट आले. त्या मुलांचा अभ्यास चालू होता की नाही ही पण गोष्ट मॅटर करते आणि ते विद्यार्थी किती आहे, किती प्रमाणामध्ये हे पण आपल्याला माहित नाही कारण त्यांच्यासाठी जागा पण चांगल्या आहेत. जवळपास किती जागा आहे त्यांच्या? 2109 मधून 1774 म्हणजे जवळपास 300-350 विभागावाईज वेगवेगळ्या आहेत. प्रत्येक विभागात 50-50 तरी जागा आहेत त्यांच्यासाठी. त्यामुळे ते मेरिट खाली येऊ शकतं. ठीक आहे. त्या मुलांचा अभ्यास कसा आहे यावरती ते मॅटर करतं. पण तरी एक अंदाज 110 ते 120 110 ते 120 ते 100 वर पण येऊ शकतं किंवा मग 110 पर्यंत कट ऑफ लागू शकतो आणि जे 120 च्या वरती तर ते हे सेफ आहे याच्यामध्ये पेसाच्या अंडर कारण तिथं 40-45 जागा आहे आणि त्या फक्त मुलींच्यासाठीच त्यांच्यासाठी अनुसूचित क्षेत्रातल्यांसाठी तर त्यामुळं हे 110 ते 120 पर्यंत लागू शकतं आणि त्याच्यानंतर दुसरं अपंगांचं पीएच वाला म्हणतो आपण ते ओके
फिजिकली हँडिकॅप किंवा अपंग विद्यार्थ्यांचा लागू शकतो हा 115 ते 120. आता हे कसं काय पॉसिबल आहे? तर याचं मेरिट 120, 125 पण जाऊ शकतं. कारण का? इथे काय होतं स्क्राईब जे नेतो आपण तर ते भरपूर हुशार असतात तुम्हाला माहिती आहे सगळ्यांना. त्यामुळे ते हुशार असल्यामुळे त्यांच्यामध्येच ती कॉम्पिटिशन होते. त्यामुळे 115, 120 किंवा 110 पर्यंत येऊ शकतं. ठीक आहे. पण एक रेंज 115 ते 120 च्या आसपास लागू शकतं. त्यानंतर पुढची गोष्ट स्पोर्ट्स झाले, माजी सैनिक झाले, अपंग झाले, ठीक आहे. किंवा मग पेसा असतील, तर ते झाले. आता मेन एक राहिलं प्रकल्पग्रस्त, त्यानंतर भूकंपग्रस्त आणि आणखी एक कोणते? हां. किंवा अनाथ असतील. तर ठीक आहे. म्हणजे याच्यात जे काही सगळे प्रोजेक्ट अफेक्टेड असतील, तर यांच्यासाठी जवळपास एक आपण 100 ते 110 पर्यंत लागू शकतं. पण याच्यात पण विद्यार्थी किती आहे? ह्यावरती हे मॅटर करतं. 110चं 100 वर पण येऊ शकतं आणि 115 पर्यंत पण जाऊ शकतं. कारण का? इथे विद्यार्थी किती हा अंदाज आपल्याला नाही. त्यामुळं इथपर्यंत एक अंदाज लावू शकतो. प्रकल्पग्रस्त, भूकंपग्रस्त 100 ते 110 मध्ये. ठीक आहे. हे जर पटलं नाही तर सोडून द्या. म्हणजे आम्ही फक्त अंदाज लावण्याचा प्रयत्न केलाय. तुम्हाला जर वाटत असेल तर विश्वास ठेवा. नाहीतर जवळपास लवकरच लागेलच रिझल्ट त्यावेळेस कळून येईल. ठीक आहे. फक्त ज्यांना आता माहीत करून घेणं गरजेचं होतं एक अंदाज किती लागेल, तर त्यांच्यासाठी भरपूर सारे प्रश्न किंवा त्यांच्या ज्या काही शंका होत्या त्या क्लिअर झाल्या त्याच्यातून. ठीक आहे. आता वेटिंग लिस्ट असते का? आणि दुसरी गोष्ट आपला रिझल्ट कधीपर्यंत लागेल? आता आपण जे बघतोय तुम्हाला सगळ्यांनाच माहिती आहे. आता टी-सी-एसचं तलाठीचा निकाल असेल किंवा सहकार किंवा मग आता आय-बी-पी-एसने दिलेले झेड-पीचे निकाल असतील, ही एवढ्या फास्टमध्ये लागतायत. तर त्याचं कारण काय आहे? पुढे आपल्या निवडणुका लागणार आहे आणि त्याच्या आधी कधी पण जाहिरात का काढत असतो आपण? म्हणजे जे सरकार जाहिरात का काढतं? की त्यांना आचारसंहितेच्या अगोदर किंवा या पुढचे जे येणारे इलेक्शन आहे, तर याचे रिझल्ट लागल्यामुळे फायदा येईल. कारण जर तुम्ही सिलेक्ट झाला तर तुमचं एक मत बदलतं सरकारबद्दल, की हां, ठीक आहे मला ह्या सरकारमुळे फायदा झाला. त्यामुळे एक थोडंसं अट्रॅक्शन असतं त्या गोष्टींचं. तर मग ह्यामुळं जर निकाल लागला म्हणजे आचारसंहितेच्या आधीच निकाल लागू शकतात. कारण तेवढी प्रोसेस फास्ट चालू आहे सध्या सगळ्याच आपल्या पेपरची. त्यामुळे मग आत्तापर्यंत आपण जे बघितलेत टी-सी-एस, आय-बी-एसनी ज्या काही एक्झाम घेतल्यात त्याचे निकाल जवळपास त्यांनी सगळे पब्लिश जाहीर करत आणलेले आहेत. त्यामुळे याचाही पण निकाल एक तर 10 फेब्रुवारीच्या आसपास फेब्रुवारीच्या दुसऱ्या आठवड्यामध्ये किंवा जर नाही लागला तर फेब्रुवारीच्या शेवटच्या आठवड्यापर्यंत म्हणजे 30 तारखे 28 तारखेपर्यंत तर तो रिझल्ट लागून जाईल. त्यामुळे ध्यानात ठेवा जवळपास 20-25 दिवसामध्ये रिझल्ट लागायला पाहिजे आणि जर नाही लागला तर फेब्रुवारी एंड पर्यंत तर तो हमखास लागेल. म्हणजे एक तुम्हाला कोणती रिस्पॉन्स शीट ज्याच्यात तुमचे मार्क प्रश्न त्याचं उत्तर बरोबर आहे असं काही येणार नाही. डायरेक्ट लिस्ट लागणार आहे. तुमचे मार्क जे काही नॉर्मलायझेशन डबल शिफ्ट झालं असेल ते होऊन डायरेक्ट तुमचे मार्क असतील, की तुम्हाला ह्या विभागात जसं काही लिस्ट लागेल त्यानुसार मार्क किती आणि रँक असेल डायरेक्ट 1 नंबरमध्ये सगळ्यात हायेस्ट मार्कवाला 2 नंबर, 3 नंबर अशा टाइपमध्ये. ठीक आहे. त्यामुळे रिझल्ट कधीपर्यंत लागेल ही एक शंका क्लिअर झाली. फेब्रुवारीच्या 10 तारखेपर्यंत लागलं तर ठीक. त्याच्या 5 दिवस पुढे मागे किंवा मग फेब्रुवारीच्या एंडला म्हणजे पुढच्या महिन्यामध्ये चान्सेस आहेत. आचारसंहिता मार्चमध्ये लागते. तर त्याच्या आधी आपला रिझल्ट पब्लिश झालेला असेल. 99% तरी गॅरंटी आहे ती. त्यानंतर पुढचं आता वेटिंग लिस्ट. वेटिंग लिस्ट वर्षभर चालू असते. म्हणजे आता कसं आहे, जर डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनला विद्यार्थी आले नाही, तर त्यावेळेस त्यांचं काय केलं जातं मग, ते विद्यार्थ्यांची जागा भरण्यासाठी खाली कट ऑफ जिथं लागला होता 135, 140 ला, तर त्याच्या खाली जे काही विद्यार्थी सापडणार म्हणजे 2 जण, 3 जण जे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनला आले नाही, तर ते तिथं आपल्याला त्या जागा आपल्यासाठी उपलब्ध होतात. म्हणजे वेटिंग लिस्ट असते इथं. पण प्रत्येक विभागानुसार काही विभाग 1-2 महिन्यातच वेटिंग लिस्ट क्लिअर करतात. पटकन जागा भरून घेतात. काही जण काही विभाग असतील का जे 4 महिने, 6 महिने, 8 महिने लावतात ते क्लिअर करण्यासाठी. ते विभागावरती डिपेंड आहे, पण वेटिंग लिस्ट असते इथे. ठीक आहे. म्हणजे एक तर डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनला आले नाही किंवा जॉइन केलं नाही, तर ती जागा आपल्यासाठी उपलब्ध होत असते. मग आपण जवळपास सगळं इथं क्लिअर केलंय. काय राहिलंय का? जर राहिलं असेल तर सांगा एकदा. कोणता पॉइंट राहिलाय सांगायचा? ग्रामसेवक एक्झाम बद्दल आहे ना, मला आत्ता तरी सांगता यायचं नाही त्याबद्दल, पण माहिती करून घेतो. ठीक आहे. आपले द ग्रो अकॅडमीवाले जे सर आहेत, तर ते जवळपास ग्रामसेवक वरतीच त्यांचं मागच्या 4-5 महिन्यापासून म्हणजे बॅच पण चालू होती आणि टेस्ट सीरीज पण चालू होती. तर त्यावरून आपल्याला त्यांच्या सरांकडून अंदाज घेतो मी. हां, सरांनी पण सांगितलं होतं, की टेस्ट सीरीज बद्दल आपण चालू करूया म्हणून. तर जर टेस्ट सीरीज आता जशी कृषी सेवकची आपली जे काही नॉन टेकचा पार्ट आहे, द ग्रो अकॅडमी छत्रपती संभाजीनगर आणि आपली राहुरी ॲग्री अकॅडमीची कृषी घटक काढला होता.
तर तसं टाईपमध्ये जर काही ग्रामसेवकची आपण टेस्ट सिरीज जर चालू केली, तर त्यावेळेस तुम्हाला आपल्या टेलिग्राम ग्रुपवरती ती माहिती कळवेल मी. ठीक आहे. त्याबद्दल ग्रामसेवकबद्दल आता तरी सध्या आयडिया नाही. ठीक आहे. मी सांगतो ते कळवून तुम्हाला ग्रुपवरती. त्याच्याबद्दल अपडेट देईन. आणि दुसरी गोष्ट आता अजून काय राहिलंय का पॉइंट? म्हणजे आपल्याला इथं कन्क्लूड करायला लेक्चर? कमेंट करा एकदा पटकन. तुमचे प्रश्न क्लिअर झाले का? नॉर्मलायझेशन बद्दल बघितलं, कट ऑफ किती जाईल एक विभागानुसार अंदाज बघितला. हे सगळे अंदाज आहे. ठीक आहे. वेटिंग लिस्ट बद्दल बघितलं आणि रिझल्ट कधीपर्यंत लागेल, तर ते पुढच्या महिन्यापर्यंत आपल्याला बऱ्यापैकी क्लिअर होईल किंवा मग फेब्रुवारी एंड पर्यंत तर रिझल्ट येईलच 99%. ठीक आहे. कारण ही सगळ्यांनाच आयडिया आहे की आचारसंहितेच्या आधी रिझल्ट लावला जातो, कारण एवढी जी प्रोसेस फास्ट केली जाते तर त्याचं कारण एकमेवच असतं का आचारसंहितेच्या अगोदर रिझल्ट लागला पाहिजे. जॉईनिंग कधी होईल हे नाही माहित, पण रिझल्ट तर लावला जाईल तोपर्यंत. ठीक आहे. काही शंका आहे का? एकदा विचारा शेवट काही प्रश्न राहिला असेल तर, म्हणजे तो तुमच्या मार्फत जे बाकीच्यांना पडलेला आहे तो पण क्लिअर होईल. तुमचं जर सिलेक्शन झालं आणि म्हणजे आता हा जो रिझल्ट लागणार आहे त्याच्यामध्ये जर तुमचं सिलेक्शन झालं आणि जर तुम्हाला वाटलं की आपली जी लेक्चर सिरीज आपण चालवली होती, म्हणजे टेस्ट पहिल्या 10 टेस्ट आणि त्या 10 टेस्ट आधारित प्रत्येक याचं टेस्टचं आपण अनालिसिस घेतलं. भरपूर जणांचे मेसेज आलेत, कॉल आलेत, ओके. पण जर तुम्हाला वाटलं की मला या सीरीजमुळे आणि याच्या टेस्ट सीरीजमुळे फायदा झालाय, तर एक थोडंसं आमच्यासाठी इन्स्पिरेशन म्हणून म्हणजे आम्हाला पण थोडीशी पॉझिटिव्ह ऊर्जा मिळेल पुढच्या वेळेस काम करण्यासाठी सगळ्यांनाच अकॅडमीच्या सरांना. तर त्यामुळे ते त्यांच्यासाठी एक आपला 77, 57, 97, 55, 69 या नंबरवरती जर तुमचं सिलेक्शन झालं तर नक्कीच मेसेज करून कळवा. ओके. त्यामुळे जरा थोडंसं आपल्या जे काही कष्ट घेतलेत सर्व अकॅडमीने, तर त्याचं त्यांना चीज झाल्यासारखं वाटेल किंवा बरं वाटेल, की हे जे काही आपण केलं तर त्याच्यातून जास्तीत जास्त विद्यार्थी सिलेक्ट झालेले आहेत. त्यामुळं जर तुमचं सिलेक्शन झालं तर 77, 57, 97, 55, 69 यावरती नक्की मेसेज करा सिलेक्ट झालाय म्हणून. ठीक आहे. तर आता आपण जवळपास तुमचे सगळे प्रश्न क्लिअर झालेत. कुणाला काही इकडे प्रॉब्लेम नाही असं समजून हे जे काही आम्ही अंदाज दिले, हे जेवढे काही आहेत तर ते लागतीलच असं या फॉर्मॅटमध्ये नाही. पण तुम्ही जे काही पोल दिलेत आमच्याकडे या आपल्या राहुरी ॲग्री अकॅडमी टेलिग्राम ग्रुपवरती येऊन तुम्ही जे काही पोलला वोट केलं, त्यानुसार त्या सगळ्या संख्येचा म्हणजे 135 च्या पुढे किती, 140 च्या पुढे किती, या सगळ्याचा अंदाज, जागेंचा अंदाज घेऊन आपण हे पोल दिलंय. पण यामध्ये 5% तुम्हाला सांगितलं बदल हा कशामुळे होऊ शकतो? एकतर विद्यार्थी सगळ्यांनीच इथे येऊन वोट केलेलं नाही. त्यामुळे 50% विद्यार्थी बाहेरचे पण आहेत आणि दुसरी गोष्ट तुम्ही जे स्वतःने ठरवलंय, की माझे ॲग्रीकल्चरमध्ये 40 बरोबर येतील किंवा इंग्लिशमध्ये 15 बरोबर येतील, तर ती जे उत्तरं आहेत, तर ते बदलू शकतात किंवा आय-बी-पी-एस नुसार जे काही उत्तरं येतील, त्यानुसार तुमचा आज जे तुम्ही 140 मार्क ठरवले, ते 135 ही होऊ शकतात किंवा 145, 150 पण होऊ शकतात. त्यामुळे ह्या सगळ्या गोष्टींचा विचार करून आपण जे कट ऑफ सांगितलेत आपण जे कट ऑफ सांगितले ते कधी पण प्लस मायनस 5च्या म्हणजे हे जे काय आहेत सध्या आकडे दाखवलेत कट ऑफचे याच्यात प्लस मायनस 5 होऊ शकतं. ठीक आहे. आणि जे काही प्रकल्पग्रस्त आहेत तर ते किंवा सगळेच अपंग असतील, अनाथ असतील किंवा मग आणखी स्पोर्ट कोट्यातून असतील, जिथपर्यंत विद्यार्थी भेटत जातील तिथपर्यंत तो कट ऑफ खाली जाऊ शकतो. पण एक आपण सेफ रेंज सांगितलेली आहे त्याबद्दल. आणि ज्यांचं कमी मार्क पडलेत आता सध्या ओपन मध्ये म्हणजे किंवा ओबीसी मध्ये पण त्यांचे 110, 120 स्कोर आलेला आहे. तर त्यांनी खचून न जाता परत एकदा आपली जी काही तुम्ही अभ्यास करायचा असेल, तर पुढचा अभ्यास नक्कीच चालू राहू द्या. कारण अभ्यास कधीच वाया जात नाही. पण जर वेळ घालवत बसला तुम्ही, की कट ऑफ रिझल्ट लागेल, मग मला मला मार्क पडतीलच त्याच्यात किंवा असेल नसेल म्हणजे तुमचे मार्क आता कमी आहे किंवा जास्त आहे. तुम्ही सगळ्यांनी अभ्यास चालू ठेवा. कारण जॉइनिंग कधी येईल परत पुढची गोष्ट ही कुणालाच माहिती नाहीये. त्यामुळे मग परत हे 1-2 महिने तुम्ही वेळ घालवणार आणि मग परत पुढे राज्यसेवेची प्री आहे किंवा कंबाईनची प्री आहे. तर ह्या गोष्टी आता कंबाईनला पण चांगली ॲड आहे, चांगल्या जागा आहेत त्याच्यामध्ये. त्यामुळे तुमचा अभ्यास आता 2-3 दिवस तुम्ही रिलॅक्स केला असेल ठीक आहे. आता अभ्यासाला चालू करा. ज्यांचे कमी आलेत त्यांनी पण आणि ज्यांनी चांगले आलेत मार्क त्यांनी इथपर्यंतच न थांबता तुमचा अभ्यास चालू राहू द्या आणि याच्यापेक्षा चांगली पोस्ट मिळवण्याचा प्रयत्न करा. सर्वांसाठी ऑल द बेस्ट आणि थँक
डबल फॉर्म जो भरलाय तर त्याच्याबद्दल सांगता यायचं नाही. ती माहिती मी तुम्हाला टेलिग्राम ग्रुपवरती आपलं सांगेल किंवा जर कोणी असं भरलं असेल तर फोन करा. त्यांना मी तिथे सांगेल. ठीक आहे. याबद्दल जास्त माहीत नाही आता. ठीक आहे. थँक